आणि रणजी करंडक अंतिम फेरीमध्ये विदर्भानं धडक मारली आहे। सेमीफायनलमध्ये विदर्भानं मध्य प्रदेशचा पराभव केलाय आणि 10 मार्चला वानखेडे स्टेडियमवर अंतिम फेरीमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ अशी लढत होईल। मध्य प्रदेशचा पराभव करून विदर्भाचा संघ रणजी करंडकाच्या फायनल्समध्ये पोहोचलेला आहे आणि आता फायनल्समध्ये मुंबई सोबत विदर्भाचा सामना होणार आहे आणि विदर्भाच्या या सामन्यामध्ये यश राठोड यांनी दुसऱ्या डावामध्ये कमाल केली आणि 141 रन काढले। यश पहली इनिंग में पूरी टीम भी बड़ा स्कोर नहीं कर पाई थी, आप भी बड़ा स्कोर नहीं कर पाए थे, लेकिन दूसरी इनिंग में आप सभी ने कमाल कर दिया। जी, आई थिंक पहली इनिंग का उतना अच्छा नहीं गया हमारे बैट्समैन लोग के लिए, बट जैसे फास्ट बॉलर्स ने बॉलिंग डाली हमको गेम में वापस ला के दिया। फिर सेकंड इनिंग में बहुत इंपॉर्टेंट था हम बैट्समैन लोगों के लिए कि हम लोग परफॉर्म करें, बड़ा टोटल लेके जाए, बड़ी लीड लेके दे टीम को, ताकि बॉलर फिर से आके विकेट ले पाए। तो काफ़ी अच्छी पार्टनरशिप्स थी शुरुआत में। अमन मुखाटे, ध्रुव छोरी की काफ़ी अच्छी पार्टनरशिप थी, फिर मेरी और अक्षय वाडकर की काफ़ी अच्छी पार्टनरशिप थी और लकीली सेमीफाइनल में मेरा अच्छा 100 आया, तो आई थिंक वेरी हैप्पी। फाइनल्स में आप लोग हैं, किस तरीके से फाइनल पे नज़र है? और इसके पहले विदर्भ रणजी चैंपियन बन चुका है, लेकिन उसके बाद कुछ सीजन जो है वो कुछ अच्छे नहीं गए थे। जी, आई थिंक हाँ, दो बार फाइनल जीते हैं, ईरानी ट्रॉफी का फाइनल भी जीते हैं, फिर 3 साल बाद वापस क्वालिफाई के लिए फाइनल के लिए। नथिंग ऐसा कुछ डिफरेंट नहीं रहने वाला है। जैसा हमने अभी तक 9 गेम्स खेले हैं, वैसे हमको सेम अप्रोच से आगे खेलने जाना है। ऐसा कुछ स्पेशल नहीं करने का प्लान है, बस प्रोसेस पे ध्यान देंगे। जो हमने अभी तक किया वो सेम चीज़ वापस करने की कोशिश करेंगे। मुंबई एक बड़ी टीम है, रणजी में आज तक सबसे ज़्यादा बार जीती हुई टीम है, इंटरनेशनल प्लेयर्स भी उनके पास है, कुछ खास तैयारी करेंगे? खास तैयारी तो नहीं, देखो वो जीते हैं, नो डाउट अच्छी टीम है, बस अच्छा फाइट करना पड़ेगा उन लोगों के साथ, और वो गिवन डे पे जो अच्छा बेहतर क्रिकेट खेलेगा वो टीम जीतेगी। आपल्यासोबत अक्षय वाडकर सुद्धा आहेत। अक्षय, खूप महत्त्वाची पार्टनरशिप तुम्हा दोघांची, अगदी 158 रनची पार्टनरशिप क्रुशियल ठरली फार। हो, ते ॲक्च्युली मॅच टर्निंग पार्टनरशिप ठरली ती, कारण की आम्हाला माहिती होतं की आमच्या मागे कोणी खेळणारं नाही आहे किंवा ते एवढे केपेबल नाही आहे, बॉलर्स लोक आहे सगळे, तर आम्ही खूप कॉशियसली खेळत होतो। तिची पार्टनरशिप होती, तिची वेळ होती आणि ते पण थोडे थकले होते, तर आमचं तेच प्लॅन होता। अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर सारखे इंटरनॅशनल खेळलेले प्लेयर्स पण मुंबईच्या टीममध्ये आहे, काही खास रणनीती तयार करणार आहे त्यांच्याबद्दल? रणनीती तर त्यांच्या अगेन्स्ट राहीलच, कारण की ते एवढे इंटरनॅशनल मॅच खेळलेले आहे आणि खूप एक्सपिरियन्स्ड आहे, तर ऑब्व्हियसली त्यांच्या अगेन्स्ट प्लॅनिंग राहणार आहे। आता बसून सोबत डिस्कस करू आम्ही। आजचा काय नियोजन आहे? आज तुमची टीम जिंकलेली आहे, फायनलमध्ये पोहोचली, आजसाठी काय नियोजन आहे? खास सेलिब्रेशन आहे? खास सेलिब्रेशन तर फायनल जिंकल्यानंतर राहील। हा तर एक स्टेप होता जो फायनलपर्यंत पोहोचण्याचा होता। फायनल जिंकल्यानंतरच आम्ही जे करू ते करू, कारण की हा एक मॅच होता आमच्यासाठी, बस दॅट्स इट। तर सेलिब्रेशनचा दिवस आहे, मात्र खास सेलिब्रेशन जो आहे तो फायनल जिंकल्यानंतर केला जाईल आणि मुंबईसोबतचा सामना जो आहे तो चुरशीचा होईल आणि तो सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न विदर्भाचा संघ करणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।